निजनाथा राम यात्रे नेम केला, किवाने दी अलंकार, किवाने दी अलंकार, म्हणून माझा वीट आला। रामयात्रेचं देखण निमित्त केलं आणि हरिपाळ देवानं राज्य वैभवाचा त्याग केला। काय गंमत आहे रामयात्रे करता राज्य सोडून दिलं, गाव नाही। केवढं राज्य आहे गुजरातचं, अवघ्या गुजरातचा राजा आहे, एका खेड्याचा नाही, अवघ गुजरात। ते गुजरात आता राजस्थान मध्येच काढून टाकला भाग, थोडासा काठेवाडचा भाग काढून टाकला। ज्या गुजरातला राज्य म्हणून संज्ञा निर्माण करून दिली आणि गुजरातची राज्य भूमी म्हणून ज्या भडोसला पहिली राजधानी तयार केली, हरिपाल देवाच्या आजोबाने पहिला मी गुजरातचा राजा आहे म्हणून घोषित केलं आणि स्वतःवर राज्याभिषेक करून घेतला। एवढं गुजरातचं राज्य, ज्या गुजरात राज्यानं सिंगनाचा पराभव केला आणि परत खेटून लावलाय पार, बरोबर, आणि गुजरातला स्वातंत्र्य मिळवून दिलं। या स्वातंत्र्य योद्ध्यातला हा पराक्रमी योद्धा हरिपाल एका क्षणात त्या राज्य वैभवाचा त्याग केला, निघाला। काय गंमत आहे, असंही कधी घडतं का? आणि हा निघालेला हा हरिपाल एक दिवस त्या रिद्धिपूरला अमरावतीच्या पोहोचला। त्या रिद्धिपूरचं वैभवी काय, ज्या रिद्धिपूरला परमेश्वर अवतरला ना, हे रिद्धिपूरला माहिती होण्याच्या अगोदर द्राविड देशाला माहित झालं। तिथला तो ब्राह्मण, आमच्या प्राचीन काव्यामध्ये ते सांगितलं जातं की द्राविड देशा हुणी आला तो ब्राह्मण, त्याने पाही ले भविष्य पुराण, तेथे तुमचे उमटले किती वरदान, रिद्धपुरी अवतरले श्री भगवान। त्या द्राविड देशाच्या ब्राह्मणानं सकाळी सकाळी पंचांग उघडलं। त्या दिवसाची तिथीवार नक्षत्र पाहायचं होतं। पंचांगात मात्र आकडी मांडली, दिसतं की अरे महाराष्ट्राच्या विदर्भ प्रांतामध्ये या रिद्धिपूरमध्ये कोणीतरी परमेश्वर अवतार झाला, चाचपला। परत आकडे मांडली, परत गणित केलं आणि मग मात्र पंचांग काखेत घातलं आणि हा द्राविड देशाचा ब्राह्मण तडक रिद्धिपूर पर्यंत आलेला। त्या रिद्धिपूरच्या मातीला स्पर्श केला आणि या ब्राह्मणाच्या लक्षात आलं की माती माती नाही, इथला तर प्रत्येक रजकन हा ब्रह्मादिकांना दुर्लभ असा पावन आहे। बघा तुम्ही, या त्या द्राविड देशाच्या ब्राह्मणाला कळालं बरोबर हरिपाल देवाचा तिथे प्रवास झालाय, ईश्वरीय शक्तीचं स्वीकार केलं, साधनेचं महत्व दिलं। बघा त्या पर्वतराजीमध्ये स्वतः तपसाधना करत असताना साधनेला एक वेगळं पावित्र्य मिळवून दिलं आणि मग महाराष्ट्र परिभ्रमणाला सुरुवात झाली। बघा गंगा तीराची दोन्ही तीरं, गंगा तीराची माती वेगळी आहे, याहीपेक्षा महाराष्ट्राची माती वेगळी आहे। ज्या मातीला सर्वात प्रथम, मला असं वाटतं सर्वात प्रथम इतिहासाची कुठलीही पानं उघडली, कुठलाही पुराण ग्रंथ उघडला, कुठलाही वेद ग्रंथ उघडला तरी महाराष्ट्राचं इतकं वर्णन महानुभाव तत्वज्ञाना इतकं आणि सर चक्रधर स्वामी इतकं कोणीही गेला नाही। महाराष्ट्रीय असावे, या 800 वर्षापूर्वी या संतांना आज्ञा केली की तुम्ही केवळ महाराष्ट्रात राहायचं, महाराष्ट्रीय असावे। महंत राष्ट्र म्हणून महाराष्ट्र हे महंत राष्ट्र आहे, मोठं राष्ट्र आहे। येथीची जड चेतन पदार्थ सात्विक, इथला जड दगडही सात्विक आहे, चेतन इथली माणसंही सात्विक आहे, इथली हवा सात्विक आहे, इथली झाडही सात्विक आहे। आणि या महाराष्ट्राच्या या गंगा तीरानं सर्वज्ञ चक्रधर महाराजांचं परिभ्रमण झालं। आज आनंद होतोय, आज महाराष्ट्राचा नेता उपस्थित आहे, स्वतःलाही महानुभाव म्हणून घेताना आनंद वाटतो आणि म्हणून महानुभावांना कधी काळी झालेलं दुःख आज बरं वाटतंय की सर्वज्ञ याच नांदेड मध्ये आले आणि नांदेडची लीळा मोठी गमतीची आहे। काय सांगाव तुम्हाला, घरी येऊनी स्वामी तू माझ्या राखिल्यास गाई, परी तुझ ओळखले नाही। सर्वज्ञांची लीळा आहे। या गावात गायी राखल्या, त्या गंगा तीराला बसलीत, ज्या क्षणी ओळखू आलीत ना त्या दिवशी नांदेड सोडून दिला, अंगणात झोपली, ताका भाताचं जेवण केलं,
इथे त्या गायी राखत असताना सुद्धा महान तत्वज्ञान सांगितलं, मी गायी सोडू शकतो, बांधणार नाही. मी चारून आणू शकतो, दुनार नाही. मी जीवमात्रांना बंधापासून सोडवतो, बांधत नाही. मी जीवमात्रापासून काही अपेक्षा करत नाही. मी फक्त जीवमात्रांना देण्यासाठी आलेलो आहे. या नांदेडमध्ये ज्या परमात्मा भगवान चक्रधर स्वामींना ओळखलं नव्हतं, काही का होईना या 800 वर्षाच्या बरोबर या क्षणी, पावन क्षणी अवघ्या महाराष्ट्राला सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांची ओळख झाली. अवघ्या महाराष्ट्रानं सर्वज्ञ चक्रधर महाराजांची जयंती साजरी केली. आणि मला वाटतं ही महाराष्ट्राची नेती ही मंडळी, यांनी महाराष्ट्र घडवला, महाराष्ट्र समृद्ध केला, महाराष्ट्राचा वारसा आणि परंपरा जपला, चालवला, इथली संस्कृती जोपासली. हो, मला असं वाटतं साहेबांचे पिताश्री, मला असं वाटतं महाराष्ट्र समृद्ध करण्याकरता, महाराष्ट्राची प्रत्येक जडणघडण होण्याकरता त्यांच्या पिताश्रींचा मोठा हातभार. मराठवाड्याला आलेलं पाणी असेल किंवा महाराष्ट्रातलं मोठं धरण असेल पैठणचं, हे मोठं म्हणजे मला असं वाटतं खरं तर तो सुवर्णक्षण होता की मराठवाड्याच्या विकासाचा खऱ्या अर्थानं त्यांनी चित्र आकाशगंगेमध्ये पाहिलं आणि साकारत असताना स्वतःचं जीवन समर्पण केलं. ही विकास पुरुष आहेत, ही माणसं विकासाचा ध्येय घेऊन जगलेली ही माणसं. जेव्हा सर्वज्ञ चक्रधर स्वामींचा विचार हा महाराष्ट्राला समृद्ध करणारा आहे, की सर्वज्ञ चक्रधर महाराज केवळ संन्यास घ्यायला भाग पाडत नाही. साहेब, गैरसमज झाला, कृष्ण संन्यास घ्यायला भाग पाडतोय. सर्वज्ञ चक्रधर महाराजांना सर्वांना सांगितलं लुंग्याने असा हिंडा एकदाची महाराष्ट्रात नाही. हो, गोविंद प्रभूंनी केवळ संन्यास घ्यायला लावला नाही, तर सर्वज्ञ चक्रधर महाराजांनी अगोदर महाराष्ट्राचा विचार समृद्ध करण्याची भाषा बोलली आहे. महाराष्ट्र वैचारिक दृष्ट्या समृद्ध झाला पाहिजे. तुम्ही बघा, पाणी दिलं, आता तुम्हाला सांगावं लागतंय पाणी जपून वापरा, परंतु पाणी देण्याच्या अगोदर पाणी जपून वापरा हा सिद्धांत सर्वज्ञ चक्रधर महाराजांनी 800 वर्षापूर्वी सांगितला की बाबा रे, ही साधन संपत्ती ईश्वरानं दिलेली आहे आणि म्हणून तुम्ही मुक्तपणे तिचा असा तुम्हाला वापर करता येणार. इथल्या प्राणी मात्रावर दया करायला लावली, म्हणजे संन्यास घ्यायला लावला नाही, तुम्हाला सात्विकतेचा विचार दिला. त्याच वेळेला या भूमीच्या संरक्षणाचा आणि संवर्धनाचा विचार मांडला. आज झाडं नाहीये, नाहीच साहेब, झाडं नाहीये, झाडं लावणारी माणसंही नाही. ज्यांनी झाडं लावली ना त्यांना आम्ही जगू देत नाही. विचारा तुम्ही सर्व पाटील मंडळी आहात. अहो, हा मुंगल परिवार तर आमचा आहे साहेब. हा साहेब ओळखत असतील त्यांना, म्हणजे मला असं वाटतं मालोजीराव मोगलांच्या तालुक्याचा ही मुंगल ही मालोजीरावच्या गावची. मालोजीराव मोगलांची ही तशी भाऊबन ही तिकडनं इकडे आली, काही कुटुंबांनी इकडे स्थिर झालं, अन्यथा हे मुंगल आणि ते मोगल एकच आहे. यांचे नातेसंबंध आजही आहे. तुमच्यातलं कोणी झाड लावणार? तुम्ही सांगा, उभं राहून. तुम्ही ऊस लावलाय, लिंबाचं झाड लावलंय, तुम्ही शेवगा लावला, बाबळीचं झाड लावलंय, वडाला फाशी दिली मावल्या वटसावित्रीला, तुम्ही दोरे बांधून तुमच्या नवऱ्यानं झाड वावलंय का? तुम्ही तांब्यावर पाणी घातलं, जर तांब्यावर पाणी घातलं नाही तर तो नवरा कस काय देईल तुम्हाला? 8-7 जन्म, एकच नाही. अरे बावळे, अरे तू पाणीच घातलं नाही ना त्याला कधी, तो कस काय देईल असा? परंतु हा वडाचं झाड लावणारा, हे पिंपळाचं झाड लावणारा, हे बोरीचं झाड लावणारा जो आमचा पक्षी वर्ग आहे, आम्ही चिमण्यांना जिवंत ठेवलं, आम्ही कावळे शिल्लक ठेवले. आज कावळे पाळायची वेळ आलेली आहे. उद्या 10व्याला कावळे मिळणार नाही, कावळ्याचा धंदा करावा लागेल पिंजरे घेऊन. बस स्पर्श झाला का 1000 रुपये, स्पर्श झाला का, आम्ही कावळे ठेवले नाही. या सृष्टीच्या संवर्धनाचा विचार सर्वज्ञ चक्रधर महाराजांनी 800 वर्षापूर्वी मांडलाय. हो, 800 वर्षापूर्वी मांडला. 800 वर्षापूर्वी मानवतेचा विचार मांडला. हा, तुम्ही भूतग्रामा अभय द्यावे, सर्वज्ञांचं सूत्र आहे. तुम्ही भूतग्रामांना अभय द्या. सशाकडे पाहिलं ना, मांडी खाली येऊन बसला, माणसांना घाबरून पळालेला ससा माणसाच्याच मांडी खाली येऊन बसला. त्या डोळ्यातलं अभय होतं. हो, अभय होतं. मला साहेबांचा मगाचा तो प्रश्न आहे ना, मस्त हसू आलं होतं. मी तिकडे विचार करत होतो, साहेब ही माणसं जमा केलेली नाही, तू जमा केलेली नाही, ही जमा झालेली आहे. जमा केलेली माणसं आणि जमा झालेली माणसं या दोघांमधला बदल आहे. हो, दोघांमधला बदल आहे. जमा केलेली माणसं तुमची नसतात आणि जमा झालेली माणसं तुमच्या विचारानं एकत्र आलेली असतात. तुमच्या पाठीमागे जर कोणी माणसं उभी केली असतील ना, ती कधी पळून जातील हे सांगता येणार नाही, पण तुमच्या मागे उभी राहिलेली माणसं एवढा विश्वास ठेवा तुम्हाला पडू देणार नाही.
उभी राहिलेली आणि उभी केलेली, जमावलेली आणि जमा झालेली, या दोघांमधला विचार वेगवेगळा आहे. सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी सांगितलं तुम्ही भूतग्राम अभय द्या, हो अभय द्या त्यांना, त्यांचं संरक्षण केलं तर तुमचा. अरे तुम्ही मुंगी विरुद्ध न चिंतावे सगळे अफाट तत्वज्ञान, अफाट. सर्वज्ञांचा मुंगी विरुद्ध चिंतने जेव्हा जन्माला आलं ना, नंतर ज्ञानोबाचं आता विश्वात्मके जन्माला आलं. हो हे अवघे विश्व माझे घर, हे नंतर जन्माला आलंय. बघा ही संत परंपरा आहे. महानुभाव वैष्णवांचा विचार वेगळा नाही, महानुभाव जैनांचा विचार वेगळा नाही, महानुभाव बौद्धांचा विचार वेगळा नाही. आम्ही सर्व मानवतेच्या कल्याणाकरता धावणारी ही मंडळी आहे, केवळ मानवतेच्या कल्याणाकरता धावणारी मंडळी आहे. तुम्ही मुंगी विरुद्ध चिंतायचं नाही, मुंगीच्या सुद्धा विरुद्ध चिंतन करायचं नाही, तेव्हा तुम्ही वैचारिक समृद्ध व्हा. लक्षात घ्या, तुमचे मुंगी रांड न व्हावी, तुमच्या ज्याने मुंगी सुद्धा रांडकी झाली नाही पाहिजे, तिला सुद्धा वैधव्य आलं न पाहिजे. काय विचार आहे रजो? तुम्हा परस्परे परम प्रीती व्हावी. परम हा शब्द प्रीतीला लागलाय, लक्षात घ्या. श्रेष्ठ अशी दर्जाची प्रीती तुमच्यात असली पाहिजे. तुम्ही भेटल्यानंतर उफाळून आलं पाहिजे. बघा तुम्ही वैष्णव भेटतात, उफाळून येतं, टोप्या बाजूला टाकल्या जातात आणि डोके संतांच्या पायावर टाकतात. टोपी बाहेर निघाली की अहंकार बाजूला जातो, रिकामं डोकं संतांच्या पायावर गेलं की नक्की समजायचं. आता नक्की समजायचं त्या रजकणानं पावन झालेली माती याच्या कपाळाला लागली. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, अहंकार बाजूला झाला आणि संत चरणाने स्पर्श झालेला तो पावन कण तुमच्या डोक्याला लागला की तुमची वासना संपली. आणि वासनेनं तर आम्ही सर्व बांधलेलो आहोत ना. आम्हाला फॅनची वासना आहे, आम्हाला एसीची वासना आहे, कपड्याची वासना आहे, विकाराची वासना आहे, विकल्पाची वासना आहे. आम्ही सर्व वासनेनं ग्रसित झालेलो आहोत. सर्वज्ञ चक्रधर महाराज सांगतात तुम्हा परस्परे परम प्रीती व्हावी. तुम्हाला आपापसात प्रेम निर्माण झालं पाहिजे एकामेकाबद्दलच. कृष्ण अवताराला समजून घेतला नाही, गोविंद प्रभू अवताराला समजून घेतलं नाही. गोविंद प्रभू बाबाच्या अवतारा वेळपेसा म्हटल्या गेलाय. बघा त्या गोविंद प्रभू बाबांची एक लीळा मी फार वेळ बोलणार नाही. माझ्यानंतर मला असं वाटतं आजच्या सभेचे अध्यक्ष परमपूजनीय पट्टाधिष्ठित बदनापूर निवासी बाबाजी, या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष परमपूजनीय पट्टाधिष्ठित कवीश्वर कुलाचार्य, एक मानवा पंथाचा एक वेगळा दृष्टिकोन नकाशा त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेला. मी विकास पुरुष वगैरे म्हणणार नाही. संताला विकास पुरुष हा उपाधी फार थोडी आहे. संत हीच उपाधी मोठी आहे मला असं वाटतं सर्व. परंतु तरी समाजाचा आराखडा त्या संतांच्या दृष्टीसमोर असावा की समाज कोणत्या दिशेनं न्यायचा. ज्ञानोबांनी कोणत्या दिशेनं नेला, तुकोबांनी कोणत्या दिशेनं नेला, सर्वज्ञ चक्रधर महाराजांनी गुजरात सोडत असताना 800 वर्षाचा समाज कसा घडवला पाहिजे दृष्टिकोन ठेवला आणि 800 वर्षापूर्वी त्याची घटना तयार केली. 800 वर्षापूर्वी श्री गोविंद प्रभू महाराजांनी समाजाची रचना केली. भगवद्गीता आहे हिंदू धर्माचं खऱ्या अर्थानं मला असं वाटतं त्याला काय म्हणतात, घटना ग्रंथ आहे. हिंदू धर्माचा तो घटना ग्रंथ आहे की हिंदू धर्माची ती घटना, मानवतेची ती घटना आहे भगवद्गीता. ती घटना आहे. त्या घटनेनं तुम्ही पुढे गेलात की तुमचा आत्मोद्धार सहज होणार आहे. तुम्हाला काही करायचं नाही, त्या घटनेमध्ये स्वतःला बांधून घेतलं पाहिजे. आणि म्हणून बाबा कवीश्वर कुलाचार्य आमच्या अमरावतीचे बाबाजी, उपस्थित असलेली सर्व आदरणीय संत, आमचे खिळकर बाबाजी, माझे बंधू नांदेडकर बाबाजी, इथे माझे भागवताचार्य आमचे संदीप दादाजी, आमचे हातगावचे बापूजी, बापूजी, ही सर्व अनावधानं आमच्या आंध्रातले बाबाजी, अनावधानानं नावं माझ्या लक्षात राहणार नाही, तुम्हाला सर्वांची क्षमा मागतो. या परिषदेचे नेतेगण आमचे कानेराज बाबाजी या जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, मग ओपिराज बाबाजी, लेहराज बाबाजी, आमचे कमळतचे बाबाजी, ही सर्व मंडळी या परिसराची बांधलेली आहे. नेतेगणांमध्ये मला असं वाटतं चव्हाण साहेबांना महाराष्ट्र ओळखत नाही असं नाही. गेली 50 वर्ष, 50 पेक्षा जास्त वर्ष असतील की चव्हाण हे नाव महाराष्ट्राच्या मातीवर सोन्याच्या अक्षराने लिहिलं गेलेलं आहे. चव्हाण तिकडे दोन्ही सर्व यशवंतराव चव्हाण असतील, वसंतराव चव्हाण असतील, ही सर्व मंडळी बरोबर आहे ना, ही चव्हाण मंडळींनी हा महाराष्ट्र घडवला. कावळे साहेब माझ्या भागवताला वारंवार येतात म्हणून नेतेगणांची फारशी नावं येणार नाहीत. आमचे इलेराज बाबा बसलेले आहेत माझ्या परंपरेचे. नाही, मी सांगितलंच ते की महाराष्ट्र त्यांनी घडवला नाही. आमचे एल्लेराज बाबा आहेत, माझ्या परंपरेतले आमचे प्रवचनकार रमेश शास्त्री आहेत. हे सर्व नेतेगणांची मला नावं पूर्ण येणार नाहीत, कदाचित मी विसरून जाईल.
म्हणून मी फार बोलणार नाही, पण मला गोविंद प्रभू बाबांचं ते चरित्र सांगायचं की जातीयता नष्ट करण्याची पहिली मुहूर्तमेढ गोविंद प्रभू बाबांनी लावली 800 वर्षानं. त्या रिद्धिपूरचा विचार महाराष्ट्रानं केला, सरकारनं केला. नक्कीच युती सरकार असेल, आम्हाला थोडं फडणवीस साहेबांचं जास्तच वेळ आहे, कारण थोडं फडणवीस साहेबांचं बोट धरून आम्हाला पुढे जाता आलं. आणि आज मात्र युती सरकार थोडस भक्कमपणे उभं राहिलं. मराठीचं पहिलं मराठी भाषा विद्यापीठ जगाच्या पाठीवर रिद्धिपूरला उभं राहिलं. हे सुद्धा 800 वर्षाच्या इतिहासातलं सोनेरी पान आहे. इथे जातीयतेची मुहूर्तमेढ लावली. मी आमच्या अमरावतीच्या बाबांना सांगेल, बाबा इथे आपल्याला एक स्मृती स्थळ निर्माण झालं पाहिजे की जातीयतेला पहिल्यांदा प्रखर असा विरोध केला असेल तर तो पहिला गोविंद प्रभू बाबांनी. कृष्ण चक्रवर्ती महाराजांच्या त्या भागवत चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तो काला आम्ही विकृत करून टाकला, त्याला मडकं बांधलं, त्याला रंग दिले, त्याला फुगे बांधले, दही टाकलं, खडीसाखर टाकली, मुरमुरे टाकली. मग नंतर आम्ही फोडायचं तंत्र शिकवलं त्याला. आता काठी लावा, विना लावा, मग याच्यानी फोडा, शुभास्ते फोडा. हे बाबा रे, त्या यमुनेच्या तीरावर कुठलं होतं रे मडकं, कुठलं सजावलं, त्याला फुगे लावले, कसलं होतं रे बा. त्या झाडाखाली तरी मुलं बसली, कन्हैयाला झालं कान्हा भूक लागली ना रे, जेवायचं आता. शिदोऱ्या सुटल्या, बोल बसलीत, पोरं बसलीत, कान्हाही बसला. शिदोऱ्यांकडे पाहिलं, प्रत्येकाची शिदोरी वेगळी आहे. कन्हैयाने विचारलं, का रे वेगळे का बसलात. बघा तुम्ही भागवत कथा ऐका, ती पोरं, तो पेंद्या, तो सुदामा, ती कोणी मांग होती, कोणी मार होतो, कोणी चांबार होतो, कोणी बिल्ला होतो, कोणी मराठा होतो, कोणी माळी होतो. या पोरांनी हात जोडून सांगितलं, कान्हा तू मोठ्या जातीचा आहेस रे, आम्ही गरीबाची लेकरं आहोत, हलक्या जातीची आहोत बा, आम्ही तुझ्या भाकरीत कस काय भाकरी खाऊ शकतो रे. कन्हैयाने त्या भाकरीशी संवाद साधला. भागवत कथा ऐकाय संवाद साधला. हातातल्या तुकड्याला कन्हैयाने विचारलं, तुझी भजात सांग. हा, तू माराचा आहे, मंगाचा आहे, बिलाचा आहे, कोळ्याचा आहे, चंबाराचा आहे का मराठ्याचा आहे, तू आंध्राचा आहे, कर्नाटकचा आहे, बिहारचा आहे का पंजाबचा. त्या भाकरीला विचारलं. पोरं पाहत होते, पोरांच्या डोळ्यात पाणी आलं. दंडावर घातले. कन्हैयाने सांगितलं, ना भाकरी इकडे. भाकरी जमा झाल्या, चुरल्या. भाकरीचा सुगंध स्वर्गापर्यंत गेला. नामदेव महाराज सांगतात, हे बाबा रे, त्या भाकरीचा नाही, तो एकात्मतेचा सुगंध स्वर्गापर्यंत गेला. त्या सुगंधानं वरच्या देवांच्या तोंडाला पाणी सुटलं आणि देवलोक चर्चा करायला लागली की गवळी किती भाग्याची आहे. हा, एके ठाई करोनी अन्न वाहते वाडी नारायण, हे पाहोनी सुरवर चित्ती करीती विचार, धन्य पुण्य गवळीयांचे आम्हा अन्न मिळे कैचे. आम्हाला इथं धन्य आहे त्या गवळ्यांचं, ते अन्न आम्हाला कसं मिळेल. आणि मग याच्यातला एक शाना, थोडा दीड शाना देव यांनी सांगितलं, एक असे युक्ती, हात धुवील श्रीपती, एक युक्ती आहे. हा कृष्णात हा यमुने हात धुवायला जाईल आणि मग हे झाले मासे, बरोबर आहे ना, प्रसादाचे मिशे देव झाले मासे. आणि देवांनी माशाचं रूप घेऊन तिथं लपून बसली. कन्हैया मात्र याच्याही पुढचा होता. कन्हैयाने सांगितलं, आगाऊ चालायचा नाही, तू आगाऊ चालला ना, तुझ्या सर्व आगाऊगिऱ्या मला माहितीये. कन्हैयाने पोरांना सांगितलं, जेवण झालीत का, झाली, हात पुसून घ्या. त्याने म्हणला, रे कन्हैया हात पुसून पाणी कुठे घेऊ. नामदेव महाराज सांगतात, वृंदावनी उदक घेऊ. वृंदावनाला जाऊन आपण उदक घेऊ, इथे घ्यायचं नाही आपल्याला. कृष्णानं तिथं जातीयता नष्ट करण्याचं तत्वज्ञान शिकवलं. आणि गोविंद प्रभू बाबाने जशीच्या तशी रिद्धिपुरातली घडलेली लीळा. हा, सकाळी गोविंद प्रभू बाबा निघाले, आहे ते स्थान तिथे, तिथे रिद्धिपूरला जा, हे स्थान आहे. रिद्धिपुरात गोविंद प्रभू बाबा निघाले आणि तेलाचं पोरग मस्त भाकरीचा तुकडा सकाळी सकाळी खात होतं. नाकातनं शेंबूड गळत होता, खात होतं, मस्त चगळत होतं, गंमत पाहत होतं. श्री प्रभू बाबांनी त्याच्याकडे पाहिलं, पोरग 8-10 वर्षाचा आहे. श्री प्रभू बाबा धावत गेले, त्याच्या हातातली ती भाकरी हिसकावली आणि आता श्री प्रभू बाबा खायला लागले. पोरग ओरडलं, आहे आई. श्री प्रभू बाबांनी माझी भाकरी घेतली ग. आई धावत आली आणि धावत आलेल्या या स्त्रीनं श्री गोविंद प्रभू बाबांना हात जोडले, सांगितलं, हे दयाघना, ती भाकरी टाकून दे बा, ती टाकून दे, ती आम्ही तेली हलक्या जातीची आहोत बा. इथल्या ब्राह्मणांनी पाहिलं ना, आम्हाला घरागावा बाहेर काढतील, आम्हाला शिक्षा देतील, ती भाकरी खाली टाकवा. श्री गोविंद प्रभू बाबांनी भाकरीकडे पाहिलं. 1210 दरम्यान लिहिल्या गेलेल्या गोविंद प्रभू चरित्रामध्ये लिहा अशीच्या अशी पहा. श्री गोविंद प्रभू बाबांनी त्या भाकरीकडे पाहिलं. त्या तेलनीला विचारलं, का ग लबाड बोलतेस का, ही भाकरी तर लाखेची आहे, लाख नावाचा पदार्थ लाखेची आहे, तू कस काय म्हणते ही तेलाची.
अरे एका क्षणात जातीयतेला ठोकर मांडली, एवढा मोठा पहाड जातीयतेचा उभा केला होता ना, एका शब्दानं संपवला. ही जातीयता जोपर्यंत तुमच्या आमच्यातनं नष्ट होणार नाही ना, तोपर्यंत मी वैचारिक दृष्ट्या समृद्ध होणार नाही. आणि आम्हाला आज सर्व समृद्धी आहे साहेब. आम्हाला रस्ते चांगली झाली, आम्हाला माहिती आहे येणाऱ्या 5 वर्षांमध्ये अवघा महाराष्ट्र कॉन्क्रिटीकरण करणार तुम्ही लोक, नक्की करणार, होणार तो नक्कीच. दूरदृष्टी नेता आमच्या गडकरी साहेबांसारखा दूरदृष्टी नेता महाराष्ट्राचा आहे. अवघा भारत कॉन्क्रिटीकरण होणार, बोगदे होणार, आमच्या नद्यांना धरणं बांधलं जाणार, गावागावात पाणी दिलं जाणार, तुम्ही शुद्ध आम्हाला पाणी देणार नक्कीच. गावागाव शौचालय होणार, आमच्या मंदिरांचा विकास होणार. हे सर्व होत असताना मात्र या वेळेला माणसं वैचारिक दृष्ट्या समृद्ध होणं गरजेचं आहे. आम्हाला दारिद्र्य आता सध्या वैचारिक, बस आम्ही धनसंपत्तीनं श्रीमंत, आम्ही वैचारिक दारिद्र्य. आणि वैचारिक दारिद्र्य एकाच गोष्टीनं तुमची मिटू शकते. तुम्हाला वैचारिक श्रीमंती फक्त अध्यात्माशिवाय कुठेही मिळणार नाही, कुठेही नाही. तुम्ही ज्या ज्या वेळेला निराश व्हाल, ज्या ज्या वेळेला तुम्ही पथभ्रष्ट व्हाल, त्या वेळेला जा कृष्णाच्या मंदिरात बसा, कन्हैयाला विचारा, कन्हैया नेमकं तुम्ही कन्हैयाच्या मंदिरात जाता मागायला जाता, जे मागायचं ते मागत ना, कन्हैया तुम्हाला द्यायला बसलेला आहे, तुम्ही मागायला जाता. बघा तुम्ही काय गंमत आहे, तुम्ही जे घेऊन जाता ना ते त्याला नको आहे. तुम्ही नारळ घेऊन जाता त्याला नको आहे, तुम्ही सुपारी घेऊन जाता त्याला नको आहे, त्याला हार घेऊन जाताय तो त्यालाही नको आहे. मधुपुष्पांचा हार नको पण नम्र व्हावया विसरू नये. मधुपुष्पांचा हार नको पण प्रेमालिंगण सतत हवे. तू गळ्यात हार घालू नकोस बा, तुझ्या हाराचं कदाचित ओझं होईल, तुझ्या फुलांचा डाग पडेल, कदाचित तू घातलेला हार फाशीला सुद्धा देईल, परंतु तू दिलेला आलिंगन एकमेका भेटले हे भेटल्याचा पाडू जाय. तू आलिंगन दिलंस ना तर देव भेटल्याचा आनंद मिळणार आहे. बघ ना बा, तुला एकामेकाला आलिंगन देता येतं का आपल्याला? आपण देतो का पाहावं. आपल्या भेटीच होत नाही साहेब, आपण एकामेकाला धडकतो फक्त, बस आपले सारखे धडकाधडकी चालू आहे, भेटी कुठे होत आहेत. मधुपुष्पांचा हार नको पण प्रेमालिंगण सतत हवे. गंध अक्षदा लावू नको पण नम्र व्हावया विसरू नये. तुम्ही गंधाक्षदाचा ढोंग करू नका, पण नम्रतेने मात्र तुम्ही एकामेकाला प्रणाम करा. त्या प्रणामातनं उत्स्फूर्तपणे जी भावना आणि ऊर्जा निर्माण होणार आहे ना मायबाप, तेव्हा तुमच्यातला माणूस जन्माला येणार. राष्ट्रसंत तुकडोजीने सांगितलं होतं, हे कन्हैया खूप माणसं आहेत रे, घेऊन टाकणार, तुला किती घायची ती. कन्हैयाने सांगितलं नको रे बाबा, यातला कुठलाच माणूस मला नको आहे. महानुभावांना कुणीच आवडत, महानुभावांना वैष्णव आवडे नाही. तुकडोजी मला तर कुणीच आवडे नाही. मला 5 मिनिटापूर्वी फोन आलेला आहे, तो कोल्हापूर जवळ ते एक मोठं देवीचं संस्थान आहे, तिथला 30 तारखेचा कार्यक्रम आहे. महानुभावांना कुणाचंच आवडत नाही. महानुभावांना विचार समृद्ध असलेली माणसं आवडतात, बस माणसं आवडतात. सर्वज्ञ चक्रधर महाराज गंगा तीरानं माणसं शोधत होते, तुकडोजी महाराज माणसं शोधत होते, गाडगे बाबा माणसं शोधत होते. शोधत शोध शोध चालू आहे शोध. भगवद्गीतेमध्ये कृष्ण सांगतो, मनुष्याराम सहस्रेषु, हजारात एक माणूस भेटत नाही. तुकडोजीला कन्हैयानं सांगितलं, तुकडोजीचं इतकं देखणं वर्णन आहे. मज माणूस द्या हो द्याना, मज माणूस तो ही मिळेना, जो सतत रमी अन दान धर्मी. जो सततपणे धर्मामध्ये आहे, धर्म म्हणजे मानवता, लक्षात घ्या. धर्म म्हणजे मानव, धर्म म्हणजे मुस्लिम नाही, धर्म म्हणजे ख्रिश्चन नाही, धर्म म्हणजे मानवता. लक्षात घ्या, मानवतेचा धर्म एकनाथांना समजला. ज्या पैठणच्या रेतीमध्ये, त्या वाळवंटामध्ये रेतीच्या खड्या इतकी माणसं होती, पण तानेनं व्याकुळ होणारं गाढव एका माणसाला दिलं, एकाच माणसाला दिसलं, त्याची भूक कळाली आणि त्याला पाणी पाजलं. एकच माणूस ज्याला मानवतेचा धर्म कळाला होता. सर्वज्ञ चक्रधर महाराजांना मानवतेचा धर्म कळाला होता. कुत्र्याला दगड मारला ना तरी सर्वज्ञ चक्रधर महाराजांनी डोकं धरलं होतं आणि विचारलं होतं, करे त्याला दगड का मारला? भक्तानं सांगितलं, जीजी माझी भाकरी नेली, झोळी नेली. सर्वज्ञ चक्रधर महाराजांनी, तुझी झोळी तू सांभाळ ना, त्याची कुणी आईबाई नाही का? त्याच्याकरता स्वयंपाक करून ठेवेल, कुणी आईबाई नाही. इतरांच्या धर्माबद्दल बोलताना सर्वज्ञ सांगतात, तुमचा देव तुमचा देव आहे, इतरांची काही दगड आहे का? वैर्याचा देव झाला म्हणून काही दगडे फोडावा? अरे तो वैर्याचा जरी झाला तरी तो देव आहे, त्याला काही दगड मारून फोडशील का? स्त्रियांबद्दल बोलताना सर्वज्ञ चक्रधर महाराज साहेब
आम्ही 33% 35% करतो. 12व्या शतकात ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी पहा, नाही तर सर्वज्ञ चक्रधर महाराजांचं लीळा चरित्र बघा. या दोन्ही समाजांना एकाच वेळेला, आज दोन्ही समाजामध्ये वैचारिक दृष्ट्या मला असं वाटतं प्रदूषण झालेला, ते वैचारिक प्रदूषण बाजूला करून आपण जर झळाळवला तर महाराष्ट्र समृद्ध राजकारण्यांनी आपल्याला घरं दिली, दारं दिली, रस्ते दिले, पाणी दिलं. आता आपल्याला महाराष्ट्र वैचारिक समृद्ध करायचा आहे. आपण संत उभी राहिलो ना, एकाच वेळेला महाराष्ट्र समृद्ध होईल आणि महाराष्ट्राची माती पुनश्च एक वेळेला संतांची भूमी होणार आहे. हा, ज्योतिबांची भूमी होईल. इथं महात्मा गांधी आल्याशिवाय राहणार नाही. गांधीजींना थांबण्याकरता वर्धा सापडतंय. गुजरातमध्ये फार थांबत नाहीत बघा. महाराष्ट्रातनं गंगा वाहते, ज्या गंगेला त्या पावित्र्य आहे तेवढंच इथंही पावित्र्य आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचा तो विचार समाजापर्यंत गेला पाहिजे, नक्की गेला पाहिजे, नक्की जाणं गरजेचं आहे. मायबाप हो, मी किती वेळ बोलू शकतो, माझा नाद बोलणे छंद आहे, मग जो भांडवल दुसरं कोणतंच नाही. नांदेड जिल्हा हा आमच्या संत मंडळींनी अधिक वैचारिक परिपक्व केले. मला असं वाटतं 800 वर्षानंतरचं एकच आंदोलन फक्त नांदेडमध्येच झालं होतं. मोर्चा एकच निघला 800 वर्षानंतर. महानुभावांनी 800 वर्षात कधी मोर्चा काढला नाही, कधी म्हणजे कुठेच नाही, दगड मारतच नाही ही मंडळी. तर सर्वज्ञ सांगतात, बाबा रे मारिता पूजिता समानाची व्हावा किंका, तुला मारणारा आणि पूजणारा सारखाच आहे, तू खाली मानेनं चालत राहा. परंतु गोरक्षांच्या त्या स्थानाकरता मात्र आमची मंडळी त्यावेळेला उभी राहिली. गावामध्ये मोठी रॅली काढली, दगड मारून नाही, आरोळ्या देऊन नाही, जय जयकारानं करून नाही, घोषणा देऊन नाही, कुठलाही झेंडा घेऊन नाही, खाली मानेनं मुकाटपणे आणि खाली मालून चाललात ना तुम्ही, समजायचा खाली मानेनं केलेला हा निषेध दगडांपेक्षा महाभयंकर असतो. कारण तो काळीच फाडून जातो, दगडाने डोके फुटतात. तुम्ही खाली मान घालून एखादा बोलत असला तर निघून जा, समोरच्या काळजाच्या चिंदड्या होऊन जातात. माझ्या गुरुने मला भांडायचं तत्व शिकवलं होतं की तू भांडायचं कसं म्हणून. त्यांनी मला एक काम कर, समोरचा शिव्या द्यायला लागला का तू त्याच्याकडे हसत राहा, फक्त हसत राहा. तो उड्या मारतो आणि शेवट त्याला स्वतःचे कपडे फाडावे वाटतात. तू तुझं हसणं थांबवू नको, तुझं हसणं हे महाभयंकर शस्त्र आहे, समोरच्याला उद्ध्वस्त केल्या जात शिवाय राहणार नाही. आणि महानुभावांनी त्या गोरक्षांच्या स्थानाकरता इथं केलेली ती रॅली, आज गोरक्षांचं स्थान मुक्त झालंय, ज्याला एवढा मोठा निधी शासन देत आहे. अनेकांचं योगदान त्यामध्ये आहे. नेमकं कुणाचं योगदान हे सांगणं बरं नाही, परंतु अनेकाच्या योगदानातनं आणि त्याच वेळेला सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या कृपा प्रसादानं त्याची इच्छा असल्याशिवाय काही होत नाही. त्याची इच्छा असावी लागते. त्या परमात्म्याची इच्छा आता प्रवृत्त झाली आणि परमात्म्यानं स्वतःला प्रगट केलेला आहे. साहेब, त्या स्थानाची लीळा कधीतरी आपला योग आला की त्या स्थानाची लीळा पहा, जी भागवत कथेमध्ये कृष्ण चक्रवर्ती ज्या गायी राखायचे, तिथं तो गायीचा तो प्रसंग, तिथं गोकुळ अवतरला होता, नक्की अवतरला होता. तिथं गोकुळ होता, तिथं यमुना होती, तिथं गवळ्याची पोरं बसलेली होती. त्या गायी सर्वज्ञ चक्रधर महाराजांकडे कृष्ण म्हणून वेधल्या होत्या. त्या गंगेच्या तीरावर बांसरीचा स्वर नादत होता. अवघ गंगा तीर गोकुळमय झालेलं होतं. ते पावन तीर्थक्षेत्र तुमच्या मातीत आहे, तुमच्या मातीत आहे. आणि तुम्ही वैचारिक समृद्ध अशा कुटुंबातून आलेले आहात. वेगळा विचार तुम्ही महाराष्ट्राला दिलेला, भाग्यवान तुम्ही आहात. नांदेडकर मंडळी, बाबांचं म्हणणं आहे, साहेबांचे वडील गेले होते, महाराष्ट्राला स्पर्श झालेला आहे त्यांचा. बाकीच्या ज्या गोष्टी असतात ना त्या दुर्लक्ष करायच्या असतात. मी संन्याशी म्हणून 1-2 मिनिटाचा सल्ला देतो. तुम्ही दुःख व्यक्त करूच नका, काहीच नका. दुःख हे सहज असतं. पाणी देतो, थोडंसं पाणी देतो, थोडंसं. तुम्ही दुःख व्यक्त करा, तुम्ही निराश होऊ नका, तुम्ही दुःखही व्यक्त करू नका. दुःख व्यक्त करून निराश झाला होता तर राजा छत्रपतीने कधीही महाराज स्वराज्य निर्माण केलं नसतं. कधीच. हा, क्षणभर राजे थांबले असतील, परत उभे राहिले आणि म्हणून स्वराज्य निर्माण झालंय. निराशावादी वेळ येत असते, माणूस निराश होत असतो. महानुभाव 800 वर्ष निराश झाला नाही साहेब. महानुभावांचा इतिहास प्रचंड मोठा आहे. महाराष्ट्राची राणी, राजा रामदेवाची पत्नी कामाईसा,
तुम्ही ऐकलं पाहिजे. आज आमच्या ऐकण्याच्या तडाख्यात तुम्ही पहिल्यांदा सापडताय, त्याला आम्ही तुम्हाला सोडणार नाही राहू. आम्ही ऐकवणार तुम्हाला आमचं, आम्ही ऐकवणार. थोडे नाशिकचे आहोत, थोडे रांगडे बोलतो, पण आम्ही ऐकवणार ना. आमचं बरं कोणाला सांगणार आम्ही? आमचे मायबाप कोण आहात? तुम्हीच तो आहात ना. आणि मग गारानं कोणाजवळ मांडायचं? महाराष्ट्राची राजी राणी, रामदेवाची पत्नी कमाईची महानुभाव पंथाची दीक्षा घ्यायला आली होती. साहेब, महानुभावांचा इतिहास आहे. राजा रामदेवाच्या दरबारामध्ये राजा रामदेवाला भिकारी करणारा कवी नरेंद्र, त्याचा ग्रंथ महानुभाव पंथात आणि कवी नरेंद्रानं संन्यास घेतलेली इतिहास आहे. ज्या नामदेव महाराजांचा चरित्र सांगला जातो ना, नामदेव महाराज महानुभाव पंथाचे पहिले आचार्य श्री नागदेवांना भेटायला गेले होते, धर्मचर्चा करायला गेले होते. काय संवाद आहे हो, बघा ना तुम्ही. अलीकडच्या काळात विचार केला ना तर लोकमान्य टिळक आणि महानुभाव संतांची मैत्री होती. लोकमान्य बाळ गंगाधर लोकमान्य टिळकांनी महानुभाव बद्दलची काढलेली उद्गार आजही महानुभावांचा इतिहास या ग्रंथामध्ये जसाच्या तसंच आहे ना. बघा ना तुम्ही. राजा छत्रपतीची अष्टप्रधान होती. नांदेडकर लक्षात घ्या, राजा शिवछत्रपती. जय शिवाजी, जय भाव. या भावड्या, तुला माहिती आहे का अष्टप्रधान? सांगा उभा राहून कोण अष्टप्रधान आहेत? 8 प्रधान कोणते होते? नाक आपले दगड मारायचे, शिवाजीकडे पाहायचं. जय शिवाजी, जय भाव. ए भावड्या, शिवांचा इतिहास बघणारे वेड्यासारखा का बोलतोस? या शिवांचे अष्टप्रधान होते. या अष्टप्रधानातला एक प्रधान हंबीरराव मोहिते महानुभाव पंथाचे अनुयायी होते. हंबीरराव मोहिते. जा फलटणला, त्या फलटणची ते रंगशिळा त्या स्थानाकडे बघा. जा भोगरवाडीला, त्या भोगरवाडीला त्या हंबीररावांचं गाव आहे, तिथे बघा हंबीररावने बांधलेलं मंदिर. हंबीररावानं त्या मंदिराच्या उदरनिर्वाह करता केलेलं राजांनी वक्तव्य. हंबीरराव तलवार बाळगत नव्हते साहेब कधीच. मॅनेमध्ये लाकडाची पट्टी असायची, वर मूठ असायची. एक दिवस महाराजांना गारानं केलं की यांच्या तलवार नसते म्हणून हे नाटकी आहेत, यांच्या मेनेमध्ये लाकडाची पट्टी आहे. राजांनी बोलवलं, उभं केलं. हंबीररावांना विचारलं तलवार काढून दाखवा. हंबीररावाने हात जोडून सांगितले, महाराजाच्या तलवार नाही, मी महानुभाव पंथाचा अनुयायी आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या विचारांचा पाईक आहे. अहिंसा आमचं तत्वज्ञान आहे. परंतु राज्यावर जेव्हा संकट येईल ना, तेव्हा राज्य आमचा धर्म आहे. हो, तेव्हा राज्य आमचा धर्म आहे. कारण युद्धात मेलेला शिपाई माणसं मारतो, ते खून करत नाही, स्वतःचं राज्य वाचवण्याकरता तिथं शौर्य गाजवत असतो. अर्जुनाला सांगितलेलं तत्वज्ञान होतं, तू युद्धभूमीवर माणसं मार. ही माणसं मेलेली नाही आणि तू मारलेलंही नाही. तू खुनी नाहीस, तू योद्धा आहे, तुला स्वर्ग मिळणार आहे. हंबीररावाचं ते बोलणं आमच्या महाराष्ट्राच्या राजानं ऐकलं. राजा प्रसन्न झाला आणि राजानं तिथे सांगितलंय, बघा एक वेळेला महानुभावांचा इतिहास सांगितला. अरे हत्ती सोडा 24 तास, तो जेवढ्या जागेत फिरेल तेवढी जागा या मंदिराच्या उदरनिर्वाह करता द्या. आणि हंबीररावानं दिलं, माग तुला काय हवंय? तेव्हा हंबीररावाने त्या शिळेकडे बोट केलं, ज्या शिळेवर आमच्या श्री चक्रपाणी महाराजांनी खेळक्रीडा केली. ती शिळा अशा जागेवर होती, परंतु राजाने सांगितलं ती शिळा काढा द्या. आज त्या रंगशिळेची मंदिर आमच्या फलटणमध्ये, आमच्या पोगरवाडीला. परंतु महानुभावांनी या इतिहासाचा आधार घेऊन मात्र महाराष्ट्राची शांतता कधी भंग केली नाही, कधीच नाही. हा महाराष्ट्र शांत राहिला पाहिजे, तरच महाराष्ट्र हा महंत राष्ट्र राहील. येथीची माती सात्विक राहील, माणसं सात्विक राहतील, दगड सात्विक राहतील, झाडं सात्विक राहतील. हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात तुम्ही जन्माला आला, तुमच्या पिताश्रीचा आणि तुमच्या कुटुंबाचा मोठा वारसा आहे. गंगेच्या तीराला तुमचं घर आहे. आमचा देव श्रीकृष्णाचा मोह होण्याचा जिथं जागा आहे, ती जागा तुमच्याकडे. आमचा देव तिथून निघायचा त्र्यंबकेश्वरून. साहेब, आम्ही नाशिककडे थोडे दुर्दैवी आहोत. आम्ही त्र्यंबकेश्वरून देव निघाला का राहेरला येऊन मुक्कामी थांबायचा. बघा तुम्ही राहेरवाल्यांकरता नाशिकून यायचा. काय करावं त्या देवाला? अनेक वेळ सांगितलं कशाला जातो तिकडे, दुष्काळी परिस्थिती. त्याने सांगितलं नाही, राहेरला गेल्याशिवाय मजा नाही. आणि मग तो नांदेडवरनं राहेरला जायचा. इथे भिक्षा मागितली, गायी चारल्या. तुम्ही भाग्यवान आहेत, देवानं तुमच्या गावात गायी चारल्या, तुम्ही भाग्यवान आहात. निराशा येत असते, जात असते. मी कवी कुसुमाग्रजांच्या गावाचा, शिरवाड हे माझ्या निफाडच्या जवळ आहे, 10 किलोमीटरवर आहे साहेब. कवी कुसुमाग्रजांची कविता अतिशय देखणीय. मी बस कवितेनं माझ्या कार्यक्रमाचा, माझ्या बोलण्याचा समारोप करतो. विवा शिरवाडकर अतिशय देखणं सांगतात साहेब. या कविता समाजापर्यंत का येत नाही हा प्रश्न आहे. भगवद्गीतेतली काही श्लोक का येत नाही? तुमच्या राजकारणामध्ये भगवद्गीतेचे श्लोक यायला पाहिजे, बरोबर की नाही बाबा? हे सर्व कृष्ण भक्त असले राजकारण, यांना राजकारण जर करायचं असेल ना तर यांनी कृष्ण भक्तच झालं पाहिजे. कृष्णा इतकं सुपिरियर राजकारण कोणालाही करता आलं.
अतिशय सुपिरियर राजकारण करायचा तो. काय त्या युद्धभूमीवर उभा राहिला, त्या अर्जुनाला भगवद्गीता सांगितली, अर्जुन शरण आला. 5च मिनिटात सांगतो, तुम्ही मी दोघंच बोलू. आता तुम्ही निवांत, तुम्ही तंबाखू बिड्या उरका साहेबांना मला 2 मिनिटं बोलू द्या. हा, त्या युद्धभूमीवर त्या अर्जुनाला सांगितलं, अर्जुन शरण आला साहेब. नष्टो मो स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गत संदेय करिष्ये वचनम तव. तू सांग काय करायचं आता. अर्जुनानं धनुष्य उचवलं, आता ओढलं, बाण सुटणार का नाही सांगितलं, थांब थोडं वेळ. धनुष्य खाली ठेवलं. अर्जुन विचार करायला लागला, आता काय रे. कौरवातली सेना विचार करायला लागली. आतापर्यंत 2 तास काहीतरी बोलत होते, आता यांनी धनुष्य उचललं आणि कृष्णाने याला थांबवलं. कन्हैयानं समोर पाहिलं, त्या कौरव सेनेकडे पाहिलं, हळूहळू पाहत गेला आणि मग त्याच्यात यादव सेना डोळ्यासमोर आली. यादव सेना तिकून नव्हती, कौरवाकडून नव्हती. त्या यादव सेनेकडे पाहिलं, सेनापतीला हात वर केला आणि त्याला सांगितलं इकडे. कृष्णाचा यादव सेना तिकडे आहे, हात केला त्या सेनापतीला. सर नारायणी सेना आहे, तो सेनापती मालकानं बोलवला, घोड्यावर त्या रथावरून उतरला, पळत सुटला. ही लोक पाहायला लागली, कौरव सेनेतली असलेली सेना समाविष्ट झालेली यादवांची. हा सेनापती कृष्णानं बोलवला ऐन वेळेला म्हणजे काय, पळतच गेला. कृष्णानं सांगितलं जवळ ये. अजून तो जवळ गेला, त्याला मूर्खा अजून जवळ आहे. तो जवळ गेला, कान पुढे केला. त्याला सांगितलं तुमच्या रावट्यांमध्ये कापसाचा काय भाव आहे. तो चक्रावला, त्याच्या काय मूर्खासारखा प्रश्न. युद्धभूमीवर माणसं मारायची, आता भगवद्गीता सांगितली आणि हे काय रे होता. म्हणजे त्याला गादड्यासारखा हसू नको. तुमच्या रावट्यांमध्ये कापसाचा भाव काय. तो आता खाली मानेनं हसायला लागला, तोंडाला कपडा लागला. लक्षात आला आपला मालक पागल झालाय. 11 लाख सैन्य कौरवाचा आहे, 7 लाख पांडवांचा आहे. पराभवाची कृष्णाला भीती वाटली आणि हा पागल झाला. याच्या मेंदूर ताण आलाय, याचं मानसिक संतुलन गमावलं. कन्हैया झाला मूर्खासारखा नको, कापसाला भाव काय. आता तो मोठ्याने हसायला लागला, तोंडाला कपडा लावला आणि खाली मानेनं परत निघाला. दुर्योधन मात्र रथात नाही, गंमत पाहत होता. दुर्योधन विचार करायला लागला, काहीतरी याला युक्ती सांगितली. हा हसत होता. दुर्योधन उतरला रथातून आणि त्याला अडवा आला. सेनापतीला झालं, अरे थांब, तुझ्या मालकाने तुला काय सांगितलं. त्याने सांगितलं काहीच सांगितलं नाही ना, काहीच बोलला नाही तो. आता कसा सांगेल तो दुर्योधनाला. तो कापसाचा भाव विचारत होता युद्धभूमीवर, सांगता येईल का. बरं मालक तरी समजेल का त्याला खरं. दुर्योधन मानेल खरं. कापसाचा भाव विचारत होता कृष्ण म्हणून, मानेल का. दुर्योधन रागावला, चिडला, ओरडला. पितामह नसायला पितामह, जोपर्यंत यादव सेना इथून निघून जात नाही ना पूर्ण, तोपर्यंत युद्धाला सुरुवात होणार नाही. आणि कृष्णानं स्वतःची 2 लाख लोक एका क्षणात युद्धभूमीवर काढून घरी पाठवून दिली. अरे काय गंमत आहे हो. काहीच नाही, फक्त कानाला लावून बोला तुम्ही, तू जेवला होता का, पोटपीट बरं आहे तुझा, सत्यानाश. दुसऱ्या दिवशी मार असतात बातमी, चव्हाण साहेब काहीतरी कानाला लागले हो बोल, ते त्याला ठीक आहे. अरे नको रे बा, तुम्ही कृष्ण भक्त व्हा बस. त्याच्या इतकी चालाकी नाही हो, भलता शातीर माणूस तो, लबाड माणूस आहे तो. तुम्ही त्याचे भक्त, आम्ही त्याचे भक्त असल्यामुळे बघा आमच्या जो शेती नाही, बाडी नाही, घरचं आहे ना, भावांना वाटून दिलं पद्धतशीर, ते सुखी राहावेत म्हातारा म्हातारी. इकडे बघा, आम्ही चांगले कपडे मस्त, तुम्ही पाया पडता, मागितली नाही तरी देता. काय झालं, सुखी आहे ना. कारण त्याचं एकच आहे, आम्ही कन्हैयाला गळ्यात टांगून घेतलं. त्याला झालं कन्हैया तू गळ्यात राहायचं, गडबड नाही करायची बस. तुम्ही कृष्ण भक्त व्हा. आणि कवी कुसुमाग्रजाची कविता तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटेल ना निराश, कवी कुसुमाग्रजांची कविता वाचा, ऐका. मी जीवनात येथे नेहमीच गात आलो, मी जीवनात येथे नेहमीच गात आलो, हे दान प्रार्थनाचे मानून मुक्त झालो. कोणी दिला जिव्हाळा, कोणास ताप झाला, कोणी दिला जिव्हाळा, कोणास ताप झाला. फसवाच हा दिलासा घे जाणोनी स्वतःला, मी जीवनात येथे नेहमीच गात आलो. जीवनाचं गाणं असंच गा. नांदेड जिल्ह्यातल्या तमाम वासनिकांना, महानुभावांना, सर्व माणसांना, माझ्या मावल्यांना शतशत प्रणाम करतो. असलेल्या सर्व राजकीय नेत्यांनाही वंदन करतो. तुम्हा सर्वांची रजा घेतो.